गेलात तुम्ही? चला तर आम्हाला मस्तपैकी जागा पकडून ठेवलेली आहे भाभींनी. तशी जागा पकडलेली आहे कडेलाच. होय का? अच्छा हे सिक्रेट आहे का? तरी म्हटलं एवढा हॉल एवढा मोठा आहे, एवढे सगळी जण आहेत आणि शांतता का? कोण नाही हा माझे ब्लॉग पाहत आहेत. लय भारी फिलिंग येते आपले ब्लॉग बघायला म्हटल्यावर. नमस्ते, लाईफ इन वन टेक शीतल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण इथं नाट्यगृहामध्ये आलो आहोत आणि लोकमत सखी मंचतर्फे जल्लोष सखी जल्लोष हा कार्यक्रम इथं आयोजित केला आणि त्यासाठी आपण सर्वजण इथं सखी सगळ्या जमल्या आहात. पहा तर फुल्ल धिंगाणा करायचं आहे भाभी, मस्त जल्लोष होऊन जायचं आहे, होय की नाही? जल्लोषात जल्लोष करायचं आहे. पकडल्या मग भरपूर जल्लोष करणार आहे वाटतं. होय ना? धिंगाणा राडा म्हणून पुढे बसलाय. होय भारीच की. सांस्कृतिक मंडळ इथं बसले. होय अर्धीकडनं फुल्ल राडा करायचंय. मी शोधायला लागले म्हटलं, तेच म्हटलं मेन आमचं सांस्कृतिक मंडळाचं डिपार्टमेंट आहे ते. किती दिवसांनी कशी आहेस? मस्त. मैत्रीण मला भेटलेली आहे, तर खूप दिवसांनी आम्ही भेटलेलो आहोत मस्त जल्लोष करण्यासाठी. होय की नाही? भरपूर सुरू होत आहे. चला व्हिडिओ बघताय की नाही? मग सगळं बघते. सगळे सदस्य एकदा हात वरती करून सांगा कार्यक्रम सुरू करूया म्हणून. थँक्यू सगळ्यांची थँक्यू. तर आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलकायिने गणेशाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. गाण्याच्या माध्यमातून सुरांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मी चिंब भिजवून टाकणार आहे. गाणं तुम्हाला आवडलं, गाण्यावर डान्स करावं वाटला तर जरूर डान्स करा. कार्यक्रमाचं पहिलं गीत आपल्या समोर सादर करतोय. माझं नाव आहे अमरजीत इस्लामपुरे आणि माझ्या बरोबर येत आहेत प्रिया बेडेकर मॅडम. दोघांसाठी तर जोरदार टाळ्या होईल. एक्साइट झाले की की ज्यावेळी मी सगळ्या उन्हात पेस्ट लावणार तेव्हा टोपण कधीच लावत नव्हतो. मला अशी सवय होती. सुरुवातीला आमची मला रोज ओरडत होती. त्याच्यानंतर माझं लग्न झालं बायकोला काहीतरी वेगळं वाटलं. मला काय नवरा मिळाला, टोपण लावून काय अडचण आहे. 6 महिने असेच गेले. नंतर माझ्या बायकोचं माझं चांगलं बॉन्डिंग जमल्यानंतर बायको मला शिवे घालायला चालू केली. काय म्हणजे रोज मला टोपण लावून काय अडचण आहे. मी आपलं काही नाही, सकाळी उठायचं, ब्रश लावायचं, पेस्ट लावायचं, ठेवायचं, निघून जायचं. तर 6 महिने असे गेल्यानंतर लग्नाचा वाढदिवस जवळ होता. मला पण कुठेतरी असं वाटायला लागलं की काहीतरी बायकोला सरप्राईज वगैरे देऊया. तर माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचं बायकोला पहिलं गिफ्ट होतं टोपण लावायची सवय लावून घेतली. ज्या दिवशी लग्नाचा वाढदिवस होता त्या दिवशी सकाळी उठलो, लक्षात होतं माझ्या, व्यवस्थित पेस्ट लावलं, टोपण लावलं आणि ठेवलं. म्हटलं आज बायको कौतुक करणार. त्या दिवशी मला बायकोनं काहीच विचारलं नाही. अरे बापरे म्हटलं काय वर्षभर शिव्या खाल्ल्या, म्हटलं आईच्या खाल्ल्या, बायकोच्या खाल्ल्या, काय कसं काय म्हटलं जाऊन मला संध्याकाळी काहीतरी नक्की विचारेल. पहिला दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी सुद्धा काहीच विचारलं नाही बायकोनं. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. मला बायको काय विचारत नाही. मला सुद्धा राग गेला कुठंतरी. आज घरी जाऊन विचारायचं असं ठरवलं. ऑफिसमध्ये घरी गेलो संध्याकाळी. आम्ही दोघं चहा घेत होतो. मी विषय काढणार तेवढंच मला बायको बोलली, काय हो गेले 4 दिवसाला दात असला नाही का तुम्ही? थँक्यू.
मैं तो सूली पे चढ़ गया हाय हाय कैसा दीवाना मैं कैसा भोला भाला क्या बात है कैसा दीवाना मैं कैसा भोला भाला जाने कौन से बड़े बड़े से गाना मीठी छोरी से हुआ छोरा चंदा किनारे वाला छोरा चंदा किनारे वाला एक कन्याकुमारी अपनी सूरत में मर गई हाय 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 एक मीठी कढ़ाई अपनी दिल में तो भर गई हाय हाय ऐसी गोरी मोती की छोरी हमने सोना चोरी कर गए हमने की छोरी मेरी छोरी तो हुआ किनारे वाला छोरा किनारे वाला बनारस वाला टूट जाए बंद अकल का ताला करेंगे बनारस वाला बड़ी खुशनुमा से होते बेटियां नाजुक सा दिल रखती है नादान से होते बेटियां बात बात पे रोती है मासूम से होते बेटियां रहमत से भरपूर खुदा की देन होते बेटियां घर के में उठता है जो मुस्कुराते बेटियां घर लगता है कितना सोना सोना जो छोड़ के चली जाती बेटियां क्योंकि बाबुल की लाडली होती बेटियां और ये मैं नहीं कहता और ये मैं नहीं कहता ये तो खुद खुदा कहता है क्योंकि जब वो खुश होता है तब पैदा होते बेटियां लग्नात बरेच जण नाव घेतात नवरीचं नाव घेतात बायकोचं नाव घेतात पण एक नाव असं होतं जे फक्त अशोक सरांनी घेतलं होतं आणि दणक्यात घेतलं होतं ते गीत आपल्या समोर मी सादर करतो कुठलं तेच असेल
जरा वरती हवे नदीच्या पट्ट्यात आईचा डोंगर, नदीच्या पट्ट्यात आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, मागून लागून डोंगर जपून उघडते दार, ए लल्लाटी भंडार दुर्न प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगताही येत नाही. म्हणून आयुष्य मनसोक्त जगा, हसा, खेळा आणि हसवतही राहा.